डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू। नाशिकमध्ये SIT समोर जबाब नोंदवला, तर याआधी प्रतिभा चाकणकरांची सुद्धा चौकशी। समता जगदंबा पतसंस्थेतील खाती बनावट, तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, तपासात पूर्णपणे सहकार्य करणार, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानी यांची मागणी, तर SITला मोठी माहिती दिल्याचाही दमानी यांचा दावा। बोंधू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आरोपी, SITकडून चाकणकरांचा संथ गतीनं तपास सुरू, काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागतोय, रुपाली ठोंबरेंचा आरोप। खरात प्रकरणामध्ये अनेक मोठे नेते अडकले आहेत, प्रकरणाच्या तपासातनं नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करतंय, पैसे घेऊन अनेकांना यातनं बाहेर काढलं जातंय, रोहित पवारांचा आरोप। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये 4 मंत्र्यांचा समावेश, तर माहिती काढून झाल्यावर खरातला मारून टाकतील, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार। ट्रायफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी शरद पवारांची भेट घेतली, हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसह पुणे पोलिसांना फोन, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, लवांडेंची माहिती। विकास लवांडेंना शाईनं अंघोळ घातली, संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा, तर राणेंकडून संग्राम भंडारेंची पाठराखण। संग्राम भंडारे प्यादा, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत, मुख्यमंत्री फडणवीस याची दखल घेणार की पाठिंबा देणार, लवांडेंचा सवाल। अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनद्वारे संवाद, कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। तामिळनाडूच्या राजकारणामध्ये थलपती विजय पर्व सुरू, पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यासह 9 मंत्र्यांनी घेतली शपथ। तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 धडाकेबाज निर्णय, दरमहा 200 युनिट्स मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार। तर थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी, भरजरी साडी आणि केसात माळलेल्या गजऱ्यानं सर्वांच्या नजरा त्रिशाकडे खिळल्या, काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण। काँग्रेस परजीवी पक्ष, सत्तालोभी काँग्रेसनं पहिल्याच संधीमध्ये द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला, तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच पंतप्रधान मोदींची टीका। हिमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार, JP नड्डा यांच्याकडून नावाची घोषणा, 12 मे रोजी आसाम सरकारचा शपथविधी सोहळा। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक प्रकरणी मनसैनिकांवर गुन्हा दाखल, मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह 3घांवरही गुन्हा, तर काल सदावर्तेंच्या गाडीवर शाईसह सुपारी फेक करण्यात आली होती। रत्नागिरीच्या राजापुरात बॉक्साईट उत्खननाला आता तीव्र विरोध, विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा, 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी, अन्यथा जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा। 1 किलो कांद्याला 1 रुपयांचा भाव, संतप्त शेतकऱ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, पत्रात प्रतिकात्मकरित्या 1 कांदा आणि 1 रुपयाही लावला। आम्हाला न्याय द्या, मृत कृष्णा रसाळच्या कुटुंबाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी, आठवड्याभरापूर्वी कृष्णा रसाळची हत्या, आरोपी अद्यापही मोकाट। प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला व्हॉट्सअपद्वारे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली, 2 दिवसात पैसे न दिल्यास एल्विश यादव आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी, गुरुग्राम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तपासही सुरू। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।